तर आज आपण पाहूयात शंखवटी या औषधी कल्पाच्या घटकद्रव्याची ट्रिक. तर याचा संदर्भ ग्रंथ आहे भेसेची रत्नावली. तर याची ट्रिक अशी बनते: वत्स शंख नमकीन त्रिकटू खट्टा आहे काजल. वत्स काय करतो, काजलला सांगतो, काय म्हणतो, शंख नमकीन आहे आणि त्रिकटू कसा आहे तर खट्टा आहे. तर वत्सपासून काय येणार तर शुद्ध वत्सनाभ. त्यानंतर शंखपासून येणार शंखभस्म. त्यानंतर नमकीन, नमकीन म्हणजे काय तर लवण रसात्मक म्हणून पंचलवण येणार. आता त्रिकटू, त्रिकटूमध्ये काय असतं, शुंठ, मरीच आणि पिंपळी. खट्टा, खट्टा काय असते तर आपली चिंचाची आंबट असते म्हणून इथे येणार चिंचाक्षार म्हणजेच काय तर चिंचा. हे मधलं ह पासून काय येणार तर शुद्ध हिंगू. आणि काजलचं तुम्हाला तर माहिती आहे, इतक्या ट्रिक बघितल्यापासून पारद आणि गंधक मिळून काजल बनते. तर आपली ट्रिक अशी बनते: वत्स शंख नमकीन त्रिकटू खट्टा आहे काजल म्हणजेच काय शुद्ध वत्सनाभ, शंखभस्म, पंचलवण, शुंठ, मरीच, पिपळी, चिंचाक्षार, शुद्ध हिंग, शुद्ध पारद आणि गंधक. आता याची मात्रा पाहूयात. शुद्ध वत्सनाभ किती ग्रॅम आहेत तर 3 ग्रॅम येतं. त्यानंतर शंखभस्म, पंचलवण, शुंठ, मरीच, पिंपळी, चिंचाक्षार हे किती येणार तर 48 ग्राम्स येणार. आणि हे जे शुद्ध पारद, शुद्ध गंधक आणि हे हिंगू हे आहे ते 3 ग्राम येणार. त्यानंतर भावनाद्रव्य काय आहे तर निंबू सुरसाची भावना आहे. तर शंखवटीमध्ये काय काय येणार, निंबू सुरसाची भावना येणार. त्यानंतर शुद्ध वत्सनाभ, शंखभस्म, पंचलवण, शुंठी, मरीच, पिपळी, चिंचाक्षार, हिंगू, पारद आणि गंधक. तर अशी आपली ही शंखवटीची ट्रिक बनते.